पहिला बाबासाहेबांना टाका. वामन दादा कर्ड कामर रहे, अमर रहे, अमर रहे. वामन दादा कर्ड कामर रहे, अमर रहे, अमर रहे. आज 15 मे 2026 रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या 22व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विविध पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. आणि वामनदादा 2004ला या जम्मूदीपमध्ये त्यांचं वास्तव्य 6 महिने राहिलं. त्या वास्तव्यामधल्या काही घटनांचा या ठिकाणी ओघ करण्यात आला. वामनदादा अशी व्यक्ती होती की जिथं महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नाही जिथं वामनदादाचं नाव नाही. अशा या त्यागी लोककवीचं आज स्मरण आम्ही करत आहोत. त्यांच्या जिवंतपणी देखील या जम्बूद्वीपमध्ये त्यांच्या नावाने गौरव ग्रंथ आम्ही काढला आणि त्या गौरव ग्रंथाला ते जिवंत असतानाच त्याचं प्रकाशन झालं, त्यांचा सत्कार झाला. त्या कार्यक्रमाला मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील दिग्गज लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी जे की चित्रपट निर्माते जब्बार पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते झालं. आणि आज वामनदादा हा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेलेच आहे, परंतु त्यांची गीतं त्यांनी त्यांच्या विविध पैलू आजही जनतेला माहीत नाही. तर त्या पैलू जनतेपर्यंत जाव्यात म्हणून आजच्या या त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या आवृत्तीचं काम आजपासून सर्व उपस्थितांच्या मताप्रमाणे दुसऱ्या आवृत्तीचं काम आम्ही सुरू करत आहोत. एवढं आजच्या प्रसंगी आम्ही जाहीर करत आहोत. आणि या दुसऱ्या आवृत्तीमध्ये ज्या ज्या लोकांचे लेख, कविता, गीतं अगोदरच्या आवृत्तीमध्ये नव्हते, पण त्यांची इच्छा असताना देखील ते घेता नाही आले. आणि म्हणूनच आता ज्यांनी ज्यांनी पहिल्या गौरव ग्रंथाच्या वेळेस त्याग केला, पूर्ण वेळ दिला, ज्याच्यामध्ये कवी बिजानंद जाधव यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल. कवी सिद्धार्थ जाधव आहेत, सखाराम साळवे आहेत, गायकवाड आहेत. त्या कार्यक्रमामध्ये विधिज्ञ ॲडव्होकेट BS गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झालेला होता. अशा या सगळ्यांच्या आठवणी या गौरव ग्रंथ जे आम्ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करणार आहोत त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जाईल. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनतेला आणि वामनदादांच्या चाहत्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की दादाच्या जीवनावर आपल्याला जे काही मनोगत करायचं असेल, कविता करायची असतील, लेख द्यायचे असतील, त्यांनी पत्ता दिला जाईल, कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, त्याच्यावर त्यांनी पाठवावं. त्याची सुद्धा या ठिकाणी नोंद घेतल्या जाईल. मागील 2016 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सजीव निर्जीव चांगल्या पद्धतीचे ऐतिहासिक देखावे जे जे संघ करतील अशांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला जात होता. गेल्या वर्षी देखील 15 मेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु या वर्षाच्या मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्या संचालक मंडळाची एक इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही ऐतिहासिकदृष्ट्या शांततेत, संयमानं आणि एक
शांततेचा आणि विधिज्ञ असा महापुरुषांच्या जयंतीमध्ये कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा नसला पाहिजे, डीजे मुक्त असावं या धारणेला आम्ही घेऊन गेल्या 10 वर्षापासून हा पुरस्कार प्रदान करत होतो. परंतु या वर्षाच्या 14 एप्रिलमध्ये आम्हाला जेव्हा आम्ही मिरवणुकीचं निरीक्षण करायला निघालो त्यावेळेस क्वचितच असे काही दृश्य दिसले. पूर्ण मिरवणुकीमध्ये आम्हाला डीजेचा प्रादुर्भाव दिसला, अत्यंत हिडस असं वातावरण दिसलं. त्यामुळे यावर्षी आम्ही तो पुरस्कार वितरणाचा सोहळा रद्द केलेला आहे. परंतु वामनदादाच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम मात्र प्रत्येक वर्षी चालू राहील आणि यापुढे जाऊन देखील सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने समाजाला आम्ही आवाहन करत आहोत की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय, कुठला उरूस किंवा एखादी जत्रेचं स्वरूप त्याला येतंय ते चुकीचं आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रातील जनता याची नोंद घेतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तर शाहिराचं एक गाणं, एका गाण्यात एवढा क्रांतिकारी प्रचंड असा त्यामध्ये शक्ती असते, ऊर्जा असते की त्या गाण्यामुळं समाजाचं प्रबोधन होतं, समाजाची जागृती होती. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की माझ्या 10 सभात भाव तर शाहिराचं एक गाणं, वामनदादाचं एक गाणं. आणि म्हणून हाच धागा धरून की जसं मी पाहिले भीमाला अंधार फाडताना, चिखलामधील समाजास ओढून काढताना, कर्दन परंपरेचे होते जातीयतेचे मनोरे, अहो सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना. हाच विचार आणि याच विचाराचा धागा धरून वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेब वाचले, धम्माचे तत्वज्ञान वाचले आणि वाचता वाचता त्याचं चिंतन मंथन केलं आणि बाबासाहेबांच्या विचाराचा सुगंध दादांच्या गीतातून हळूहळू उमटायला लागला. आणि म्हणून इथूनच क्रांतिकारी गीतांना सुरुवात झाली आणि बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार, बाबासाहेबांचे परिवर्तनवादी विचार समाजासमोर मांडण्याचं मोठं ताकदीचं काम त्यावेळी त्या काळी वामनदादा कर्डक यांनी केलेलं आहे. कारण काय शब्द कळा होती, काय विचार होते त्या शब्दात. माणूस कमी शिकलेला होता पण आज त्या वामनदादांच्या गीतांवर, वामनदादाच्या शब्दावर आज PhD होऊ लागलेली आहे. आणि म्हणून म्हणतात की वादळी वाऱ्यामध्ये, तोफेच्या माऱ्यामध्ये, कांबळे दादा काय विचारत बघा, वादळी वाऱ्यामध्ये, तोफेच्या माऱ्यामध्ये, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये. काय विचार आहे. हे सृष्टी राजे वामनदादांना वंदन माझे, वामनदादांना वंदन माझे. थोरवितयांची बाबांचे गाणे गाऊन झाले व थोर, थोरवितयांची बाबांचे गाणे गाऊन झाले व थोर, दिसे वामनदादा डोळ्यासमोर, तेजस्वी कार्य साजे, वामनदादांना वंदन माझे, वामनदादांना वंदन माझे. दिनदुबळ्यांचा देऊन आधार, दिनदुबळ्यांना देऊन आधार, कोटी जनाचा केला तो उद्धार, वाहिले श्रमाने या समाजाचे ओझे, वाहिले श्रमाने या समाजाचे ओझे, वामनदादांना आधी वंदन माझे, आधी वंदन माझे. गाणे गाऊन केले जीवाचे रान, गाणे गाऊन केले जीवाचे रान, भीम कार्याचा प्रसार करून झाले ते महान. बरोबर आहे ना, चुकलं तर सांगायचं बरं का. भीम कार्याचा प्रसार करून झाले ते महान, दयामूर्तीला फुले वाहू ताजे ताजे, वामनदादांना वंदन माझे. वामनदादाचे आपण गाऊ गुणगान, वामनदादाचे गाऊ आपण गुणगान, तयांच्या आदर्शे घेऊया आपण सारे, पुढे पुढे जाऊया, कीर्ती ही गाजे सृष्टी लाजे, वामनदादांना
माझे वंदन माझे वामनदादांना वंदन माझे सर्वांना प्रेमाने आज महाकवी वामनदादाकडे स्मृती दिन पुऱ्या भारतामध्ये साजरा होत आहे. आज आपण या ठिकाणी वडे साहेबांच्या निवासस्थानी साजरा करीत आहोत. पत्रकार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी त्यांना जवळ मानलेली आहे आणि ग्रंथकार्याच्या निमित्तानं वामनदादाला खूप या ठिकाणी सहवास लाभलेला आहे. या घराला वडे साहेबांना असं एक मित्र आणि या ठिकाणी आपण त्यांचे स्मृती दिन साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने मी दादाचे गीत आपल्यासमोर सादर करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्यासाठी जी धडपड केली ती धडपड बघता महाकवी वामनदादाकडे म्हणतात, विषमता नष्ट करायची होती म्हणून आता नष्ट करायचा होता आणि समता घडवायची होती. तेही बाबासाहेब एकटे असताना सुद्धा त्यांनी हे सगळं घडवून आणलं. म्हणून अरे तो असताना तोच एकटा, तो असताना तोच एकटा कापित आला तमाला, तोच एकटा. अरे तो असताना तोच एकटा कापित आला तमाला. हजार नेते असून वाली या घडीला, अरे हजारो नेते असून वाली कुणीच नाही आम्हाला, हजारो नेते असून वाली कुणीच नाही आम्हाला. का कोणी नाही आम्हाला? बाबासाहेबांचे विचार नाही त्यांच्याजवळ. त्यांच्या सगळं मीपणा आणि बौद्धिकरीकरण आणि स्वार्थपणा आलेला आहे. म्हणून अनेक गट निर्माण झाले. एक गट असतात तर वाली असते, एक नाही तर वाली कुठे आहे? आपल्याला आपल्या आपल्या परीनं आपले आपले कार्य करतात आणि सगळं माणूस जर केलं तर नंतर तिथे चक्रा मारत आहे सगळं. मी कोण जाईल, कोणा अगोदर मारलो, मेल्याच्या अगोदर त्याच्याला जर त्यांना सांगितलं माझ्या अन्न अत्याचार माझ्या जीवन धोका आहे, येतो पुढे जात मी मेल्याच्या नंतर चक्र येऊ गेला का तू गेला. म्हणून नेते हजार असून वाली आम्हाला त्या सुद्धा कोणीच नाही असं वामनदादा रावजी भोये यांच्याकडे वामनदादा आलेले होते. त्यानिमित्तानं आम्हाला जवळून पाहायला भेटले. हे आमचं भाग्य म्हणायला हरकत नाही आणि भोये साहेबांना सुद्धा धन्यवाद द्यायला काही हरकत नाही. तर वामनदादांनी त्या तरुणपणातील यांच्या तरुणपणातील ते गीत असावं असं माझा अंदाज आहे. आणि ते गीत बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म आपल्याला दिला, तो स्वीकारल्यानंतर वामनदादांनी सुद्धा बाबासाहेब तथागत गौतम बुद्ध स्वीकारला. हे दोघांचं तत्व मेन म्हणजे गौतम बुद्ध होते आणि म्हणून त्या अर्थाचं गीत वामनदादांनी लिहिलेलं आहे. खूप सुंदर गीत आहे. आपण कोणी शक्यतो कोणी ऐकलेलं नाही. सारे मानव प्राणी नाऊच नीच कोणी, कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी, बुद्धाच्या चरणी. सारे मानव प्राणी नाऊच नीच कोणी, कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी, बुद्धाच्या चरणी. इथे नाही जाते वाद आणि पोकळ वर्ण भेद, सर्वावरती प्रीत करतो माझा गौतम बुद्ध. दार खुले हे सर्वांना शूद्रांनी जाणाना, साई माई ब्राह्मण कोळी सर्वांची लागे वर्णी, बुद्धाच्या चरणी, बुद्धाच्या चरणी. सारे मानव प्राणी नाऊच नीच कोणी, कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी, माझ्या बुद्धाच्या चरणी. भाग्यवान आहे. छान छान. चांदण्याची छाया काळफुलाची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊली
बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोकली निराशा, लोकली निराशा, 7 कोटीमध्ये विकासाच्या आधी, 7 कोटीमध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा विचार. त्यांनी आपल्या गाण्यातून आपल्या कवितेतून समाज जागृतीचं काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं ही जन्मत ही शक्ती उभं करण्याचं काम खऱ्या अर्थाने वामनदादा कर्डक यांनी केलं. त्यांचे गाणे आता जसं की गायकवाड साहेबांनी जे गाणं ऐकलं 1946चं, तर अशा अनेक गाण्यामधून माणसं पेटवायचं काम वामनदादांनी केलं. म्हणजे पेटवायचं म्हणजे विचाराने पेटवण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने माणसं पेटवली. जसं की 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू असताना वामनदादांनी म्हटलं, आली गोळी छातीवर घेईल मी, पाणी 14 तळ्याचं पिईल मी. आणि म्हणून प्रत्येक बाबासाहेबांना मानणारा हा माणूस पेटून उठला. माझा जीव गेला, माझा प्राण गेला तरी चालेल, पण 14 तळ्याच्या सत्याग्रहातून आम्ही माघारी घेणार नाही. आणि म्हणून आज आपण जे गायक कवी आपल्या मनाने गाणे सादरच करीत असतात, त्यांचं ते काम आहे, त्यांचा तो छंद आहे समाज जागृतीचा. म्हणून काही ठिकाणी बोललं जात आहे की आज 1000 नेते आहे पण ते आमच्या कामाचे नाही. पण मी असं म्हणेन की प्रत्येक वेळास जे शाहीर गायक होऊन गेले, ज्यांनी आपल्या परीने समाज जागृतीचं काम केलं, समाज कल्याणाचं काम केलं, तसंच प्रत्येक लीडर, प्रत्येक पुढारी त्यांनी आपल्या परीने समाज जागृतीचं, समाज संरक्षणाचंच काम केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या घडीला जर आपण बघायचं तर मग आपल्याला एकच नेता आहे आणि तो आहे शरदीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, की जो आपल्या समाजाला बळ देतो. राहिला प्रश्न की संकट आल्यावर पुढारी जातात. मी काय पुढारी नाही, पण अडचण अशी आहे की जो माझ्या माणसावर संकट आलंय तो मरण्याच्या पूर्वी ते व्यथा समाजाजवळ कदम करत नाही. परमपूज्य बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या ठिकाणी वामनदादाच्या स्मृती दिनानिमित्ताने उपस्थित झालेले सर्व गायक, कवी, शाहीर, पत्रकार, बंधू, गोळे साहेबांचा हा जो सततचा कार्यक्रम चालू असतो, तो जरी कधी कधी छोटा फार वाटतो, परंतु छोटेच कार्यक्रम हे इतिहास घडवत असतात. आपल्या त्या काळामध्ये मी त्या समितीमध्ये, ग्रंथाच्या समितीमध्ये मी आहे त्यामध्ये. त्या काळामध्ये मला वाटलं नव्हतं की एवढा मोठा त्या ग्रंथाचा वाढेल. जब्बार पटेल सारखा माणूस, एवढा महाराष्ट्रात गाजलेला, भारतात गाजलेला तो माणूस दादांच्या सत्काराला येईल, एवढा मोठा कार्यक्रम घडेल वाटलं सुद्धा. पण घोळे साहेबांचा जो अप्रोच आहे, जी संकल्प आहे आणि जी एक जिद्द आहे घडवून आणायची, त्या काळामध्ये मला आठवतं, निश्चित आठवतं की त्यांनी सांगितलं एक संकल्प, ज्या काही कवी गायकांना एकत्र करून मोहल्ल्यामध्ये जाऊन फंड उभा करायचा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.